नमस्कार मंडळी, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। आज आपण ऐकणार आहोत पिठोरीची कहाणी। आटपाट नगर होतं, तिथे एक ब्राह्मण होता। त्याच्या घरी श्रावणाच्या अवसेच्या दिवशी बापाचं श्राद्ध असे। इकडे दरवर्षी काय होई, ज्या दिवशी श्राद्ध त्या दिवशी सकाळपासून त्याच्या सुनेचं पोट दुखू लागे व ब्राह्मण जेवायला बसायचे वेळेवर बाळंतपण होऊन पोर मरून जाई। असं झालं म्हणजे ब्राह्मण तसेच उपाशीच जात। असं 6 वर्ष झालं। 7व्या वर्षी असंच झालं। तेव्हा सासरा रागावला, मेलेलं पोर तिच्या ओटीत घातलं, तिला रागानं हाकलून लावलं। पुढं जाता जाता ती एका मोठ्या अरण्यात गेली। तिथं तिला झोंटिंगाची बायको भेटली। ती म्हणाली, बाई बाई, तू कोणाची कोण, इथं येण्याचं कारण काय? आलीस तशी लवकर जा, नाहीतर माझा नवरा झोटिंग घेईल आणि तुला मारून खाऊन टाकील। तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली, तेवढ्याकरिता मी इथे आले आहे। तशी झोटिंगाची बायको म्हणाली, बाई बाई, तू इतकी जीवावर उदार का? मी एका ब्राह्मणाची सून। दरवर्षी मी श्रावणी अवसेच्या दिवशी बाळंत होई व मूल मरून जाई। त्याच दिवशी आमच्या घरी माझ्या आजे सासऱ्यांचं श्राद्ध असे। माझं असं झालं म्हणजे श्राद्धाला आलेले ब्राह्मण उपाशी जात। अशी 6 बाळंतपण माझी झाली। 7व्या खेपेलाही असंच झालं। तेव्हा मामाजींना राग आला। ते मला म्हणाले, माझा बाप तुझ्या बाळंतपणामुळे 7 वर्ष उपाशी राहिला, तर तू घरातून चालती हो। असं म्हणून हे मेलेलं मूल माझ्या ओटीत घातलं आणि मला घालवून दिलं। नंतर मी इथे आलं। आता मला जगून तरी काय करायचे आहे, असं म्हणून ती रडू लागली। तशी झोटिंगाची बायको तिला म्हणाली, बाई बाई, तू भिवू नकोस, घाबरू नको। अशीच थोडीशी पुढं जा, तिथं तुला एक शिवाचं लिंग दृष्टीस पडेल। बेलाचं झाड लागेल, तिथे एका झाडावर बसून राहा। रात्री नागकन्या देवकन्या साती आसरा बरोबर घेऊन तिथं पूजेला येतील। पूजा झाल्यावर खीरपुरीचा नैवेद्य दाखवितील आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारतील। असं विचारल्यावर मी आहे म्हणून म्हण। त्या तुला पाहतील, कोण कुठची म्हणून चौकशी करतील। तेव्हा तू सगळी हकीकत त्यांना सांग। ब्राह्मणाच्या सुनेनं बरं म्हटलं। तिथून उठली, पुढं गेली। तो एक बेलाचं झाड पाहिलं, तिथंच उभी राहिली। इकडे तिकडे पाहू लागली। तो जवळच एक शिवलिंग दृष्टीस पडलं। तशी ती शेजारच्या झाडावर बसून राहिली। इतक्यात रात्र झाली। तशा नागकन्या देवकन्या आसराच्या स्वाऱ्यासुद्धा आल्या। त्याने शिवलिंगाची पूजा केली, नैवेद्य दाखविला आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारलं। त्याबरोबर ती खाली उतरली, मी आहे म्हणून म्हणाली। तेव्हा सगळ्यांनी मागं पाहिलं। त्यांना आश्चर्य वाटलं। तिची कोण कुठली म्हणून चौकशी केली। तिनं सर्व हकीकत सांगितली। नागकन्या देवकन्यांनी तिच्या मुलांची चौकशी केली। तेव्हा आसरानी ती दाखविली। पुढं त्यांनी तिच्या 7 मुलांना जिवंत केलं आणि तिच्या हवाली केली। पुढं तिला हे व्रत सांगितलं। 64 योगिनीची पूजा करायला सांगितली आणि मृत्यूलोकी हे व्रत प्रकट करायला सांगितलं। तसं तिनं विचारलं, यानं काय होतं? आसरानी सांगितलं, हे व्रत केलं म्हणजे मुलं बाळं दगावत नाही, सुखा समाधानात राहतात। पुढं ती त्यांना नमस्कार करून निघाली। ती आपल्या गावात आली। लोकांनी तिला पाहिले। ब्राह्मणांना जाऊन सांगितलं, भटजी भटजी, तुमची सून घरी येत आहे। त्यांना ते खोटं वाटलं। अर्ध घटकेनं पाहू लागला। तो मुलं बाळं दृष्टीस पडू लागली। पाठीमागून सुनेला पाहिलं। तसा उठला, घरात गेला। मुठभर तांदूळ, तांब्याभर पाणी आणलं। तांदूळ सुनेवरून आणि मुलांवरून ओवाळून टाकून दिले। हातपाय धुवून घरात आला। सर्व हकीकत सुनेला विचारली। तिनं ती सारी सांगितली। पुढे सर्वांना आनंद झाला आणि मुलं बाळांना सुद्धा सुखाने ती नांदू लागली। ती ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।